सातपुड्याच्या पर्वतरांगातील एका गिरी किल्ल्यावर मी आज आहे. हा किल्ला आहे अंबागड आणि अंबागड भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि एक आपल्याला म्हणजे गोंदियावरून भंडारा तुमसर करत या किल्ल्यावर येतं अंबागड म्हणून गाव आहे, तिथून 5 किलोमीटरवरचा हा किल्ला आहे. हा सातपुडा पर्वतावरील किल्ला बऱ्यापैकी उंच असून जवळजवळ 550 मोठ्या पायऱ्या चढून त्या दमून मी वर आलेलो आहे. आपण बघू शकता की जवळजवळ 325 वर्षापूर्वी हा किल्ला गौंड बख्त बुलंद यांनी बांधलेला होता. यांच्या कारकिर्दीमध्ये राजखान नामक म्हणजे शिवनी येथील राजखान नामक पठाण याने बांधलेला होता. जवळजवळ 9 बुरुज असलेला हा किल्ला 1 एकर भागामध्ये आपल्याला पसरलेला दिसतो. आणि एक अत्यंत सुंदर असा हा गिरी किल्ला आहे. आपण बघू शकतो की खूप मोठी ही तटबंदी समोर दिसते आहे. हे बघा, हे पहिले हा प्रवेशद्वार आपण बघू शकतो आणि प्रवेशद्वारावरून आपण वर येऊ शकतो. बऱ्यापैकी चढाई मारावी लागते आणि इथे आपण प्रवेशद्वारावर इथून पोचतो. हे भव्य असं प्रवेशद्वार या अंबागड किल्ल्याचं आहे. त्याच्यानंतर हे छोटे किल्ल्यावर आपल्याला तळी आहे, विहिरी आहेत, त्याच्यानंतर हत्ती ठेवायची जागा वगैरे आहे आणि एक बऱ्यापैकी ढासळलेला किल्ल्याच्या बुरुज वगैरे दिसतात, बऱ्याचशा भिंती. त्यामुळे पुरातत्व खात्याने या किल्ल्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हे आपण अशा प्रकारे बुरुज बघू शकता. बऱ्यापैकी चढाई असलेल्या ह्या किल्ल्यावरून 3 भुयारं निघतात. ही आपण विहीर बघू शकतो आणि ह्याच्यातील एक भुयार हे इथे जवळ असलेल्या रामटेक या ठिकाणी निघतं. अशा प्रकारे ह्याची तटबंदी आहे. जवळपास गौंडरायाच्या कारकिर्दीतील हा किल्ला त्याच्यानंतर नागपूरच्या भोसल्यांकडे आला आणि नागपूरच्या भोसल्यांकडून हा किल्ला इंग्रजांकडे आला, अशा प्रकारची माहिती मिळते. अत्यंत जुना असा हा किल्ला आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपल्यासाठी डॉक्टर संजीव लिंगवत, जनसेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग. थँक्यू.